उद्या उत्तर देतील. आणि राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष एकमेकांवर नवी मुंबई महापालिका लुटल्याचा आरोप करतायत. हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची ईडी चौकशी करायची मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबईतल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी एक रॅली काढली होती आणि त्या रॅली दरम्यानच सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं. अनेक वर्ष सत्ता असताना या भागाचा सर्वांगीण विकास, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील, याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं. पण दुर्दैवाने आता या भागातला भ्रष्टाचाराबद्दल सत्तेमधलेच दोन पक्ष एकामेकावर ज्या पद्धतीने आरोप करतायत हे अतिशय दुर्दैवी आणि ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य ह्या भागातला नवी मुंबईतला नागरिक. याची ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे. हे दोन्ही भाषणं मी दिल्लीला घेऊन जाईन आणि दिल्लीला माननीय प्रधानमंत्री सातत्याने म्हणतात भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा. जर माननीय प्रधानमंत्री एक गोष्ट बोलतात तर त्यांच्याच पक्षातले आणि मित्र पक्षातले लोक एवढा भ्रष्टाचाराबद्दल बोलत असतील तर हे देशाच्या हिताचं नाही. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आपल्या पक्षाला रामराम करण्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला. मी कुठेही गेलेलो नाही, मी मनसे